श्लोक 196. श्रीराम नभी वावरे जाणू रेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तोची झाले, तिथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. श्रीराम. मागच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ईश्वर आकाशासारखा व्यापक आहे. तो प्रत्येक ठिकाणी आहेच. जेव्हा सूर्याचा प्रकाश खोलीत येतो तेव्हा उन्हाच्या प्रकाशामध्ये बारीक बारीक रजक कण आपल्याला दिसतात. म्हणजेच तिथंही परमात्मा असतो. त्यामुळं अमुक एका ठिकाणी ईश्वर शोधावा असा प्रश्न साधकाला पडण्याचं कारणच नाही. उपनिषदाचा सिद्धांत असा आहे की गोडपणे जैसा गूळ तैसा देव जाला सकळ. आणि समर्थ दासबोधात म्हणतात, अनंत ब्रह्मांडे खालुते अनंत ब्रह्मांडे वरुते, तेणे विणस्थळ रीते अणु मात्र नाही. नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये गोरा कुंभाराबरोबर राका कुंभाराची एक कथा आलेली आहे. राका कुंभार हा त्याची कुंभारभट्टी चालवत असे. अध्यात्मधर्म ज्या पायावर चालतो ते व्यवसाय, नामसाधना, सदाचार आणि परोपकार हे गुण त्याच्यामध्ये होते. त्यांच्या घरात एक मांजरी होती. एके दिवशी तिने 4 पिलांना जन्म दिला. उन्हाळ्याचे दिवस होते. पिल्लं अतिशय छोटी छोटी होती. पिल्लांना ठेवण्यासाठी मांजरी वेगवेगळी जागा बदलत असे. एके दिवशी तिनं आपली पिल्लं कच्च्या ओल्या मडक्यामध्ये ठेवली. दुसऱ्या दिवशी ही मडकी भाजण्यासाठी कुंभारानं आवा पेटवला. आवा म्हणजे कुंभाराची मडकी भाजायची एक चौकोनी भट्टी असते. त्यात सगळी ओली मडकी भाजण्यासाठी ठेवली. त्यात ते मडकं पण ठेवलं गेलं. मांजरी बाहेर फिरत होती. तिनं त्या घरामधला धूर पाहिला. तिला काय झालंय ते समजलं आणि ती पळत पळत आली. तिनं त्या भट्टीत झेप घेतली. कुंभारानं तिला वरच्यावर झेललं आणि बाजूला काढलं. हे पाहिल्यावर राका कुंभारानं नोकराला, बायकोला आणि मुलीला विचारलं, मांजरीची पिल्लं यापैकी एखाद्या मडक्यात होती का? पण ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हती. मांजरीचं वागणं पाहून ही गोष्ट कुंभाराच्या लक्षात आली. आता मात्र मांजरी हताशपणे त्या कुंभाराचे पाय चाटत बसली आणि काकुळतीला आली. कुंभार मात्र विचार करत बसला की मी कधीही कुणाचं वाईट चिंतलं नाही, तर असं कसं झालं? माझ्या हातून ही पिल्लं मरणार की काय? त्या क्षणी तो धावत पांडुरंगासमोर जाऊन देवाची करुणा भाकू लागला. विनवणी करू लागला की त्या मातेला काहीही झालं तरी दुःख देऊ नकोस. तिची पिल्लं सुखरूप ठेव. तसं झालं तर मी पंढरपूरला येऊन तुझी आणि तुझ्या भक्तांची सेवा करेन. नोकर, कुंभार, त्याची बायको आणि मुलगी 4 जण 2 दिवस अखंड पांडुरंगाचं जप करत बसले. जेव्हा 2 दिवसांनी ती आग विझवून मडकी काढायची वेळ आली आणि तो नोकर मडकी काढू लागला तेव्हा त्या तिघांनी डोळे घट्ट मिटले. आता आपल्याला जळलेली पिल्लं पाहायला मिळणार या एकाच भावनेनं ते खूप निराश झाले. कोणत्या मडक्यात पिल्लं आहेत ते फक्त मांजरीलाच माहीत होतं. तिनं बरोबर झडप घालून ते मडकं काढून बाहेर फेकलं. मडकं फुटलं आणि आश्चर्य म्हणजे सगळी पिल्लं मडक्यात जिवंत होती. राका कुंभारानं पुन्हा पांडुरंगाची स्तुती करायला सुरुवात केली. जर परमेश्वर अणुरेणूमध्ये नसता तर हे शक्य झालं असतं का? या जगातली एकही जागा अशी नाही की जिथं परमेश्वराचं अस्तित्व नाही. पुढं राका कुंभारानं बोलल्याप्रमाणे तो व्यवसाय सोडला. तो पंढरपूरला गेला. तिथं पोटापुरतं कमावून उरलेल्या वेळात पांडुरंगाची इतकी भक्ती त्यानं केली की देवाला पाहताच देव आणि तो एकच होऊन गेले. योग्य मार्गानं अंतःकरणपूर्वक साधना केली तर ईश्वर प्राप्ती निश्चितच होते. परमेश्वर ठाई ठाई भरलेला असल्यामुळं साधना कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वेळी करता येते. त्यासाठी प्रामाणिक निष्ठा, सातत्य आणि योग्य साधनेची निवड हे आवश्यक आहे. दृष्टीने पाहता पाहता हा शब्द समर्थांनी 2दा वापरला आहे. आपल्याला देवाचं दर्शन घेता यावं यासाठी तुकाराम महाराजांसारखे संत सतत अस्वस्थ असत. त्यामुळं भक्ताच्या अवस्थेकडून प्रत्यक्ष परमेश्वराच्या उच्च स्थानापर्यंत पायरी पायरीनं ते पोचत गेले.
भक्तापासून देवपदापर्यंत पोचले. तिथं पोचल्यावर सुद्धा ते एवढंच म्हणतात, तुका म्हणे धन्य झालो, आज विठ्ठला भेटलो. माझे तुकोबा पण विठ्ठलात विलीन झाले. असे भक्त आणि देव एकरूप झाल्यामुळं साधना उपासना म्हणून काही उरतच नाही. लक्ष आणि अलक्ष सर्वच बुडून जातं, असं समर्थ यासाठीच म्हणतायत. जसं सिनेमा पाहताना त्यातल्या दृश्याशी आणि कलाकारांशी आपण तद्रूप होतो, त्याप्रमाणे भगवंताशी एकरूप झाल्यावर चराचरात भगवंतच दिसू लागतो आणि ही त्याचीच लीला आहे हे आपल्या लक्षात येतं. समर्थांना या प्रकारची एकरूपता अभिप्रेत आहे. जय जय रघुवीर समर्थ. नभी वावरे जाणू रेणु काही, रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तोची झाले, तिथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. श्रीराम.